आम्ही निघालेलो भटकंती करायला. जर का तुम्ही माझे मागचे काही व्लॉग्स बघितला असाल, तर तुम्हाला माहितीच असेल, की आमच्या घरी दीदी आलेल्या, तर मुलांची शाळा पण चालू होणार होती. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे-तिकडे छोटे-मोठे ट्रिप करतच होतो. तर आज आम्ही आलेलो चिक्कूच्या वाडीला. इकडे छान असं जेवण चालू आहे. आल्या-आल्याबरोबरच आम्हाला छान नाश्ता पण मिळाला. आता इथं चिक्कूचे खूप सारे झाडं आहेत. त्यामुळे आम्हाला आल्याला चिक्कूचा ज्यूस पण प्यायला मिळाला. आता इकडे लहान मुलांसाठी तर बरेच ऑप्शन आहेत खेळायला, पण आम्ही मोठे करणार काय? म्हणून आम्ही आमचा सेटअप लावला आणि म्हणलं आपलं-आपलंच खेळायला चालू करू. तर आम्ही आंधळी कोशिंबीर खेळत होतो. खूप मज्जा आली माहिती आहे. खूप लहान असताना खेळली, त्याच्यानंतर आत्ता खेळत होते. आता इथं कॅरीओके होतं. म्हणलं आपण पण जरा ट्राय करून घेऊ. आपल्याला पण जमतंय का बघू. मग थोडं सॉन्ग म्हणले आणि त्याच्यानंतर पेटपूजा करायला लागलो. एकदम सिंपल आणि छान जेवण होतं. तोपर्यंत गोळ्यावाल्या दीदी आल्या. मग गोळा खाल्ला आणि मी पण घाबरत-घाबरतच ह्या झुल्यावर बसलेली. तसं तर आमचा टाईम 11 ते 5 होता, पण आम्ही जरा लवकरच बाहेर निघालो तिथून आणि आम्ही पोहोचलो खिद्रापूरला. तिथे दर्शन घेतलं, फोटोज काढले आणि निघालो परत डायरेक्ट नरसोबाच्या वाडीत जाण्यासाठी. संध्याकाळ झाल्यामुळे छान वातावरण होतं. तिथंही छान दर्शन झालं. मग निघालो घरी जाण्यासाठी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.